राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा अजित पवारांचा प्रश्न आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। तटकरेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 7 खासदारांना संपर्क केल्याची माहिती आहे। सुप्रिया सुळे वगळता 7 खासदारांची भेट सुद्धा घेत त्यांना सोबत येण्याची ऑफर दिलेली आहे। संपर्क झालेल्या 7ही खासदारांनी तटकरेंची ऑफर धुडकावली आहे असंही कळतंय। दरम्यान सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना फोन करत तटकरेंबाबत नाराजी व्यक्त केली आहे अशीही माहिती कळते। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात सुनील तटकरे यांच्याशी आम्ही संवाद साधला। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क साधलेला नाही अशी प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही आमदार खासदारही आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केलाय। जर प्रदेशाध्यक्षांनी तशी ऑफर दिली असेल आणि जर ते सत्य असेल तर त्यावर त्यांनीच बोलणं उचित राहील आणि मला असं वाटत नाही की ऑफर वगैरे दिली असेल। मात्र एक गोष्ट नक्की सांगतो की तिकडचे अनेक खासदार दादांच्या संपर्कात होते। तुम्हाला आठवत असेल देवगिरीवर बाळ्यामामा भेटून गेले होते। आपल्या विदर्भातले अमर काळे पण त्या ठिकाणी रेसमध्ये होते। अनेक लोक सध्या संपर्कात आहेत। त्यांना आता कशा पद्धतीने घ्यायचं हे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा ठरवतील आणि ऑफर जर दिली असेल तर त्यावर सुनील तटकरे साहेबच मला असं वाटते अधिक बोलू शकतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।